brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही संशयित आरोपींनी संगनमत करून हे कृत्य केलं. 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास ईश्वरपूर इथल्या पेठ सांगली रोडवर एका हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या एका उसाच्या शेतात ही घटना घडली. संशयित आरोपींनी पीडितेची दुचाकी थांबवून तिला जबरदस्तीनं शेतात नेलं. तिथं तिला बेल्टनं बेदम मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि दोघांनीही तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तिथून पसार झाले. त्यानंतर ही मुलगी शहरात आली. लोकांनी तिला कपडे दिले. त्यानंतर ती घरी गेली आणि तिच्या आईसह ईश्वरपूर पोलीस ठाण्यात पोहोचली. पीडितेच्या आईनं ईश्वरपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवून 2 जणांना ताब्यात घेतलं. आशिष जयवंत खांबे आणि ऋतिक दिनकर महापुरे अशी या संशयित आरोपींची नावं आहेत. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलम लावली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सांगलीहून स्वाती चिखलीकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.